नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। ज्या हॉल तिकीटची आपण आतुरतेने प्रतीक्षा करत आहात त्या हॉल तिकीट संदर्भात ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व आपल्या बीएड CET बीएड प्रवेश या संदर्भात असणारे सर्व जे अपडेट्स आहेत, लहानातली लहान अपडेट आपल्याला वेळेत मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स ह्या वेळेत मिळत राहतील। विद्यार्थी मित्रों, आपल्या बीएड CETचा शेड्यूल जो की ऑलरेडी आपला पब्लिश झालेला शेड्यूल आहे, तो म्हणजेच आपली जी बीएड CET आहे ती महा बीएड CET, त्यामध्ये जनरल बीएड CET, स्पेशल बीएड CET व ELCT बीएड CET याच्या ज्या डेट्स आहेत या डेट्ससुद्धा आपण एकदा जाणून घ्या। मागील व्हिडिओमध्ये आपण डेट्स पाहिल्या होत्या, त्यामध्ये मंडे 24 मार्च 2025, त्यानंतर ट्यूजडे 25 मार्च आणि 26 मार्च या 3 तारखांना आपल्या परीक्षा होणार आहेत। ह्या परीक्षा ज्या आहेत म्हणजेच बीएड CET ह्या 3 वेगवेगळ्या तारखांना व 3 सेशनमध्ये, म्हणजे पहिले सेशन, दुसरे सेशन आणि तिसरे सेशन, तर दररोज 3 पेपर होतात। म्हणजे एकंदरीत 9 वेळेस आपली बीएड CET ह्या वेळेस होणार आहे। तर 9 पेपर होणार आहेत। या 9 पैकी फक्त एकदाच आपला पेपर असणार आहे आणि तोही आपल्या हॉल तिकीटप्रमाणे। तर आपलं जे हॉल तिकीट आहे त्यावरती पेपरचा टाईम येईल, पेपरची डेट येईल, म्हणजे त्या डेटला फक्त त्याच वेळेत आपल्याला परीक्षेला जायला जमतं। जरी पेपर 9 वेळेस असेल, 3 दिवस 9 वेळेस जर पेपर असेल तरी आपला एकदाच पेपर असेल आणि त्याच वेळेस फक्त आपल्याला जायला जमतं, ही बाब आपण लक्षात ठेवा। आपली जी अपडेट आहे हॉल तिकीटची ती पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, ती म्हणजे cetcell.mahacet.org, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागेल। तर चला पाहूया आपल्या CET सेलवरती। तसेच MATची जी CET आहे, तसेच MPEDची जी CET आहे जी की 19 मार्च 2025ला आहे, त्या संदर्भात हॉल तिकीटची जी अपडेट आहे ती आपण पाहत आहोत। आपल्याला गुगल क्रोममध्ये CET सेल असं टाईप करायचं आहे आणि CET सेल टाईप करून आपण स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे एक पेज पाहायला मिळेल आणि हे पेज म्हणजे cetcell.mahacet.org याच्या वेब ॲड्रेस आपल्याला इथे दिसत आहे, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तिथे आपल्या CET सेलचा कोटेशन म्हणजे स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल मुंबई आणि त्याचा लोगो हे आपल्याला पाहायला मिळतं। इथे आपल्याला इम्पॉर्टंट नोटीसमध्ये, अनाऊन्समेंटमध्ये एक नोटीस पाहायला मिळत आहे, त्याच्यामध्ये आपला फायनल शेड्यूल आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर ज्या विविध नोटिसेस आपल्याला पाहायला मिळतात त्या नोटीस आपण इथे पाहू शकता। आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गतली नोटीस पाहायची आहे, इथे सध्या ऑल आहे, तर ऑल ऐवजी आपण इथं हायर एज्युकेशन याला क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त हायर एज्युकेशनच्या नोटीस इथं दिसतात। तर आपण अद्याप पाहिलेल्या ज्या वेगवेगळ्या नोटीस आहेत, वेगवेगळी पाहिलेल्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर सगळ्यात जी रिसेंट अपडेट आहे ते आपण पाहू शकता। महा बीएड, महा MPED CET त्याची नोटीस आपल्याला इथं पाहायला मिळते। ॲडमिट कार्ड इज लाईव्ह म्हणजेच अवेलेबल सुरू झाले आहेत, आले आहेत। ॲडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर महा महा MPED CET academic year 2025-26 काइंडली डाउनलोड। तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या अशी आपल्याला सूचना पाहायला मिळते। तर महा MAD आणि MPED याच्या ज्या CETs आहेत त्याच्या डेट्स आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत। हे जे अवेलेबल आपल्याला हॉल तिकीट्स झालेले आहेत तर आपण पाहू शकता 12/3/2025, म्हणजे जवळपास साधारणतः 8 ते 10 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट अवेलेबल झालेलं पाहायला मिळतं। यांची जी परीक्षा आहे ती 19/3/25 म्हणजेच 19 मार्चला परीक्षा आहे। MPED आणि MAD यांची परीक्षा ही बाब आपण लक्षात ठेवा। तर MPED MAD याचे जे हॉल तिकीट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। आता आपल्याला काय करावं लागेल, यासाठी लॉग इन करावं लागेल, कारण हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला लॉग इनमधूनच पाहायला मिळतं। इथं नंतर डाउनलोडचा एक ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय, त्याला आपण क्लिक करताच आपल्या पेजवरती जातो, वेब पेजवरती, आणि वेब पेजवरती इथे गेल्यानंतर आपल्याला साइन इन करायचं असतं। त्यामध्ये आपला रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो इथे टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला साइन इन याला क्लिक करायचं आहे।
साइन इनला क्लिक केल्यानंतर आपण त्या पेजवरती पोहोचतो. जर चुकून आपला पासवर्ड हरवला असेल किंवा लक्षात नसेल तर आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये काहीही न टाकता म्हणजे ब्लँक ठेवून आपल्याला काय करायचं आहे, आय फॉरगॉट माय पासवर्ड याला क्लिक करायचं आहे. याला आपण क्लिक करताच आपल्याला पासवर्ड फॉरगेट झालेला जो आहे आपल्याला परत इथे ईमेल टाकावा लागतो आणि तो ईमेल टाकल्यानंतर बॅक टू लॉग इन, आपला ईमेल टाकल्यानंतर बॅक टू लॉग इन आपल्याला तिथं ऑप्शन येतो आणि त्या ऑप्शनमध्ये आपण जनरल जसे पासवर्ड सेट करतो त्याप्रकारे आपल्याला पासवर्ड आपला सेट करता येतो. तर आता आपण लॉग इन करूया. आपण लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण या पेजवरती पोहोचतो. या पेजवरती आल्यानंतर ज्या डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात, CET रजिस्ट्रेशन्स, त्यानंतर आपला प्रोफाईल, त्यानंतर मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट, हेल्प डेस्क, ह्या ज्या 4 आपल्याला टॅब पाहायला मिळतात. त्या 4 टॅब ज्या आहेत त्या लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही 5वीची जी टॅब आहे जी की हॉल तिकीटची टॅब आहे ती अद्यापर्यंत आपल्याला हाईड पाहायला मिळायची. जशी आपण ही टॅब पाहू शकता. ही टॅब हाईड आहे म्हणजे ही डार्क आहे, तर ब्लॅक आहे किंवा डार्क आहे. तर ही टॅब जी आहे आता क्लिअरन्स त्याच्यामध्ये आलेला आहे, ती व्हाईट झालेली आहे. तर त्याला आपण क्लिक करूया. गेट हॉल तिकीट याला आपण क्लिक करताच आपण इथे पाहू शकता वेगवेगळे जे कोर्सेस आहेत. टेक्निकल एज्युकेशन या अंतर्गत येणारे कोर्सेस, त्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशन ह्या अंतर्गत येणारे कोर्सेस, परत हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं BEd आहे. तर BEd जनरल आणि BEd स्पेशल, BEd ELCT हे तिन्ही जे आपले BEd आहेत म्हणजे सामान्य BEd, त्यानंतर विशेष BEd आणि इंग्रजी माध्यम BEd म्हणजेच ELCT BEd ह्या तिन्हीचे जे हॉल तिकीट्स आहेत ते अद्याप येणे आहे. तर विद्यार्थी मित्रो, परीक्षेच्या 10 दिवस अगोदर आपल्याला 8 ते 10 दिवस अगोदर हॉल तिकीट्स पाहायला मिळतील, अवेलेबल होतील. आणि ही सुद्धा टॅब नंतर काय होईल तर ती आपल्याला क्लिअर म्हणजेच व्हाईट झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपण इतर जे कोर्सेस आहेत त्याचे हॉल तिकीट्स आपल्याला इथे पाहता येतील. इथं आपल्याला PGमध्ये MAd आणि MPEd आहे. तर हा जो फॉर्म भरलेला आहे हा सुद्धा तुमच्यासारखाच BEdचा फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे इथं आपल्याला MPEd MAdचे जे हॉल तिकीट्स आहेत ते आपल्याला इथं PG दाखवत नाही आहे. तर ज्यांनी MAd MPEdचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना इथून हॉल तिकीट एनरोलमेंट PGला क्लिक केला असता त्यांना त्यांचा जो हॉल तिकीट आहे तिथे इथं पाहायला मिळेल. हॉल तिकीटचं जे पहिलं पेज असतं तिथे आपल्याला डाउनलोड हॉल तिकीट असं नाव पाहायला मिळतं आणि त्याला क्लिक करताच आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड झालेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, आपल्या BEd सीटच्या लहानात लहान अपडेट्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल असतात आणि सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळतात याची खात्री बाळगा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या वेळोवेळी येणारे ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला वेळेत मिळत राहतील. इथे एक नोटिफिकेशन म्हणून आहे त्याला आपण क्लिक करूया. इथे एक नोटिफिकेशन आपल्याला डाउनलोड करून घेता येतं, ज्या नोटिफिकेशनमध्ये आपल्या महत्त्वाची जी BEdची माहिती आहे त्यामध्ये आपल्या ॲडमिशनसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट्स त्याची लिस्ट आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि परीक्षेसंदर्भात सूचना पाहायला मिळतात. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.